नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतामधून शेपू चुक्याची ताजी ताजी भाजी आणली आणि ही भाजी आपण आता बनवणार आहोत मित्रांनो. त्याच्यासाठी ही भाजी आपल्याला स्वच्छ निसून घ्यायची. तसं तर ही भाजी आम्ही शेतामधून धुवून आणलेली आहे, उसाचा खाली, परंतु पुन्हा निसल्याच्या नंतर तिला आपण परत धुवून काढणार आहोत. ही भाजी निसायला सुरू आहे मित्रांनो. ही भाजी पचनाला खूप मदत करते. हिच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात. तसेच ही भाजी वातनाशक आणि कफनाशक म्हणून देखील ओळखली जाते मित्रांनो. खनिजे या भाजीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असतात. अशी ही गुणकारी भाजी आहे मित्रांनो. पुन्हा या भाजीला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत मित्रांनो, जेणेकरून कुठल्याही प्रकारची घाण या भाजीमध्ये राहणार नाही, आळी राहणार नाही, घाण राहणार नाही. पहिले तर ही झटकून घेतली, धुवून घेतलेली आहे, तरी पण अजून आता शंका कुशंका नको मनामध्ये यायला म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची ही भाजी. आपली भाजी धुवून घेतलेली आहे. आता ह्या भाजीला कट करून घ्यायचे, जेवढं होईल तेवढं बारीक कट करायची भाजी. जेवढी लहान लहान चिरणं शक्य आहे तेवढी लहान लहान चिरून घ्यायची ही भाजी. लसूण टाकून घेतला आहे फोडणीसाठी. आता ह्याच्यात जाते जिरे, जिरे टाकून घेतले जातात. ह्याच्यात आता चटणी जाणार आहे, चटणी चवीनुसार चटणी, हळद, चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊ आपण. एक नंबर भाजी होणार आहे ही शेपूची. खालीवर करून घ्यायची भाजी व्यवस्थित. तेलामध्ये परतून घ्यायची. तेल, मीठ, चटणी, हळद या संपूर्ण वस्तूमध्ये ही भाजी परतून घ्यायची. थोडं आता पीठ जाणार आहे. हे पीठ आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे, बेसन पीठ. मस्त अशी भाजी आपण खालीवर करून घेतली या पिठामध्ये. आता ह्याच्यामध्ये जाणार आहे ही मुगाची डाळ. भिजली होती आहे ही, 2-3 घंटे आपण याला भिजू घातलं होतं, त्याच्यामुळे मस्त भिजली. आणि आता हे जाणार आहे कूट. याला लागणारे संपूर्ण घटक पदार्थ याच्यात टाकले जातात. याच्यामध्ये जाणार आहे पाणी, परत संपूर्ण हे मिश्रण यात हलवून घ्यायचे व्यवस्थित. ही आपली भाजी आता 10 मिनिटं मस्त उकळून द्यायची कमी गॅसवरती. भाजीला मस्त उकळी आली. आता अजून कमी गॅस केलाय आता. आणि ही भाजी आता का व्यवस्थित त्याला रशी उतरून द्यायची. आता रशी
अशा प्रकारे आपली ही शेपूचुक्याची भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद केलेला आहे. बघा आपण आता चला तर मित्रांनो खाऊन बघूया कशी झाली आहे आपली शेपूचुक्याची भाजी. अशा प्रकारे मित्रांनो आपली शेपूचुक्याची भाजी तयार आहे. ही शेपूची भाजी, हा पापड आणि ही बाजरीची भाकर अशा प्रकारे ते ताट रेडी आहे. आता मी जेवण करतो. तुम्ही पण अशी भाजी नक्की तयार करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा.